हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत क्लिनिकल ॲनाटॉमी ऑफ ब्रेस्ट. तर बघूया. द अप्पर अँड आउटर क्वाड्रंट ऑफ ब्रेस्ट इज फ्रिक्वेंट साईट ऑफ कार्सिनोमा. मोस्ट कॉमन साईट कार्सिनोमाची हे जे ब्रेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण क्वाड्रंट जर काढले तर अप्पर लॅटरल क्वाड्रंट हे जे क्वाड्रंट आहे त्याचा कार्सिनोमा होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. त्याच्यानंतर द फर्स्ट लिम्फ नोड ड्रेनिंग द ट्यूमर बिअरिंग एरिया इज कॉल्ड सेंटिनल नोड. जर ब्रेस्टचा कॅन्सर झाला तर ज्या लिम्फ नोडमध्ये सगळ्यात अगोदर ट्यूमर सेल्स पास होतात त्या लिम्फ नोडला सेंटिनल नोड म्हणायचं. ॲप्सेस मे आल्सो फॉर्म इन ब्रेस्ट विच रिक्वायर ड्रेनेज. जर ॲप्सेस फॉर्म झाला ब्रेस्टमध्ये तर ड्रेनेज करावं लागतं. त्याच्यानंतर आपण बाकीचे फॅक्ट बघूया. इन्सिजन ऑफ ब्रेस्ट आर युजली मेड रेडियल. जेव्हा आपण ब्रेस्टचं इन्सिजन घेता तर रेडियली इन्सिजन घेतलं पाहिजे. कसं का? कारण जे लॅक्टिफेरस डक्ट असतात त्याची कटिंग जर अवॉइड करायचं असेल तर रेडियल घेतलं जातं इन्सिजन. कॅन्सर सेल्स मे इन्फिल्ट्रेट द सस्पेन्सरी लिगामेंट. आता ब्रेस्टची तुम्ही ॲनाटॉमी बघितलं असेल त्याच्यामध्ये जे सस्पेन्सरी लिगामेंट प्रेझेंट असतात इन्फिल्ट्रेट जर केले सस्पेन्सरी लिगामेंटला तर काय होते? सस्पेन्सरी लिगामेंटचं काम काय असते? ब्रेस्टला होल्ड करून ठेवणं. जर सस्पेन्सरी लिगामेंटची जर प्रॉपर्टी गेली तर काय होईल? ब्रेस्ट फिक्स होऊन जाते. कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिगामेंट कॅन कॉज रिट्रॅक्शन और फोल्डिंग ऑफ द स्किन. जर हे लिगामेंट कॉन्ट्रॅक्ट झाली, जर ब्रेस्टला जर आपल्या जवळ असं एकदम कॉन्ट्रॅक्ट करून ठेवली तर वरची जे स्किन असेल त्याचं काय होणार? फोल्डिंग होणार. इन्फिल्ट्रेशन ऑफ लॅक्टिफेरस डक्ट अँड द कॉन्सिक्वेंट फायब्रोसिस कॅन कॉज रिट्रॅक्शन ऑफ निप्पल. जर लॅक्टिफेरस डक्टचं जर इन्फिल्ट्रेशन झालं, लॅक्टिफेरस डक्टमध्ये जर कॅन्सर सेल जाऊन बसल्या तर काय होते? निप्पलचं रिट्रॅक्शन होते. त्याची इमेज बघा हे आहे. याच्यामध्ये कसं झालं? रिट्रॅक्शन ऑफ निप्पल झाले. हे कधी होते? जर इन्फिल्ट्रेशन ऑफ लॅक्टिफेरस डक्ट झालं तर रिट्रॅक्शन ऑफ निप्पल होतं. ऑब्स्ट्रक्शन ऑफ सुपरफिशियल लिम्फ वेसल्स बाय कॅन्सर सेल्स मे प्रोड्यूस इडिमा ऑफ द स्किन गिविंग राईज टू ॲपिरियन्स लाईक द स्किन ऑफ द ऑरेंज. प्युडी ऑरेंज ॲपिरियन्स म्हणायचं. आता हे डायग्राम बघा. हे प्युडी ऑरेंज ॲपिरियन्स आहे. हे कधी होते? जर सुपरफिशियल जे लिम्फ नोड्स असतात, लिम्फॅटिक्स असतात, सुपरफिशियल लिम्फॅटिक्स जे असतात, जर त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन झालं कॅन्सर सेलमुळं म्हणजे इन्फिल्ट्रेशन ऑफ लिम्फ वेसल्स जर झालं तर प्युडी ऑरेंज ॲपिरियन्स मिळते. त्याची डायग्राम बघा हे आहे. याच्यामध्ये कसं ऑरेंजसारखं ब्रेस्ट होऊन जाते. बिकॉज ऑफ कम्युनिकेशन ऑफ द सुपरफिशियल लिम्फॅटिक्स ऑफ द ब्रेस्ट अक्रॉस द मिडलाईन कॅन्सर मे स्प्रेड फ्रॉम वन ब्रेस्ट टू द अनदर. राईट आणि लेफ्ट ब्रेस्टमध्ये, राईट आणि लेफ्ट जे ब्रेस्ट असतात त्याच्यामध्ये कम्युनिकेशन असते लिम्फॅटिक्स थ्रू. म्हणून एका साईडला जर कॅन्सर झाला ब्रेस्टचा तर दुसऱ्या साईडला इझिली स्प्रेड होते. बिकॉज ऑफ कम्युनिकेशन्स ऑफ द लिम्फ वेसल्स विथ दोज इन द ॲबडॉमेन कॅन्सर ऑफ द ब्रेस्ट मे स्प्रेड टू द लिव्हर अँड कॅन्सर सेल मे ड्रॉप इन टू द पेल्विक प्रोड्युसिंग सेकंडरीज देअर. हे बघा, ॲबडॉमेनमध्ये काय असते? आपला लिव्हर ऑर्गन असते. मग ॲबडॉमेनमध्ये सगळ्या ऑर्गनला पास करते. त्याची डायग्राम बघा इथं आहे. हे जे आता ब्रेस्ट आहे, ब्रेस्टचं कॅन्सर, याचे लिम्फॅटिक्स कुठं कुठं पास व्हायलेत? ॲबडॉमेनमध्ये जाऊन लिव्हरला खराब करतात, पेल्विसमध्ये जाऊन ओव्हरीला करू शकतात. हे असं ॲबडॉमिनल आणि पेल्विक ऑर्गनमध्ये कॅन्सर कॅरी करू शकतात. अपार्ट फ्रॉम द लिम्फॅटिक्स कॅन्सर मे स्प्रेड थ्रू द सेगमेंटल वेन्स. सेगमेंटल वेन्स बघा ह्या डायग्राममध्ये. वर्टिब्रल सिस्टीम ऑफ वेन्स आहेत. याच्यामध्ये हे जे असतात ना सेगमेंटल वेन्स असतात, पॅरलेली पास करत असतात वर्टिब्रल कॉलमला. मग याच्या थ्रू जर गेलं तर पूर्ण आपल्या हे जे वेनस सिस्टीम असते स्पायनल कॉर्डची त्याच्या थ्रू पास करून ब्रेनपर्यंत जाऊ शकतात. अपार्ट फ्रॉम द लिम्फॅटिक्स कॅन्सर मे स्प्रेड थ्रू सेगमेंटल वेन. इन दिस connection it is important to know that vein draining the breast communicate with the vertebral venous plexus of the vein. Through this communication cancer may spread to the vertebrae and to the brain. मग हेच सेगमेंटल वेन्स थ्रू कुठं जाते? वर्टिब्राला जाते आणि वर्टिब्रामधून ब्रेनला पास होऊ शकते कॅन्सर. कार्सिनोमा युजली अरायजेस फ्रॉम इपिथेलियम ऑफ लार्ज डक्ट्स. कार्सिनोमा युजली कुठून अराईज होते? लार्ज डक्ट्स जे असतात त्याच्या इपिथेलियमपासून. सेल्फ एक्झामिनेशन ऑफ ब्रेस्ट. सेल्फ एक्झामिनेशन कसं करायचं ब्रेस्टचं? सगळ्यात आधी इन्स्पेक्शन, सिमेट्री ऑफ ब्रेस्ट अँड निप्पल्स. दोन्ही राईट अँड लेफ्ट साईडच्या ब्रेस्टची सिमेट्री बघायची आणि निप्पल्सची एक सिमेट्री बघायची. चेंज इन कलर. जर चेंज इन कलर ॲपियर होत असेल तर त्याचे कार्सिनोमा होण्याचे चान्सेस असू शकतात. रिट्रॅक्शन ऑफ निप्पल इज अ साईन ऑफ कॅन्सर.
आता हे बघा, ह्या डायग्राममध्ये रिट्रॅक्शन ऑफ निप्पल झालं. रिट्रॅक्शन ऑफ निप्पल कॅन्सरचं साईन असते. डिस्चार्ज फ्रॉम निप्पल ऑन स्क्विझिंग इट. त्याच्यानंतर पाल्पेट ऑल 4 क्वाड्रंट विथ द पाम ऑफ हँड, नोट एनी पाल्पेबल लंप. जर लंप फॉर्म होत असेल ब्रेस्टमध्ये तर त्याच्यासाठी सेल्फ एक्झामिनेशन थ्रू पाल्पेट करायचे 4 क्वाड्रंट्स. मोस्ट कॉमनली कोणत्या क्वाड्रंटमध्ये कार्सिनोमा भेटते? अप्पर लॅटरल क्वाड्रंटमध्ये ब्रेस्टच्या कार्सिनोमा भेटते. राईज द आर्म टू फील लिम्फ नोड्स इन ॲक्झिला. लिम्फ नोड जर ॲक्झिलाचे बघायचे असले तर हात वरी करायचा आणि ॲक्झिलाचे लिम्फ नोड पाल्पेट करून बघायचं. मॅमोग्राम मे रिव्हील कॅन्सरस मास. मॅमोग्राम काय असते? जसं आपला हाडं बघण्यासाठी एक्सरे असते तसं मॅमोग्राम हे ब्रेस्टचा एक्सरे असल्यासारखं असते. त्याची डायग्राम बघा, ही असते मॅमोग्राम. मॅमोग्राम केल्याच्या नंतर हे नॉर्मल मॅमोग्राम आहे. याच्यामध्ये बघा लंप फॉर्म झाला का? नाही, इथं लंप नाही, पण हे ॲबनॉर्मल कॅन्सरस लंप फॉर्म झालं इथं. असं मॅमोग्राम थ्रू डिटेक्ट करू शकतो आपण. फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी इज अ सेफ अँड क्विक मेथड टू डायग्नोसिस ऑफ लिजन ऑफ ब्रेस्ट. जर आपल्याला आता जर पाल्पेट करताना 4 क्वाड्रंट्सला जर एनी पाल्पेबल लंप जर फॉर्म झालेला दिसला तर त्या लंपचं फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी म्हणजे FNAC करायची असते. FNAC म्हणजे काय? एक फाईन निडल असते, ते त्या लंपमध्ये टाकून त्याच्यातली थोडंसं जे फ्लुईड असते ते घेतात आणि मायक्रोस्कोप खाली मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये चेक करतात. जर त्याच्यात कॅन्सरस जर सेल्स दिसले तर ब्रेस्ट कॅन्सर म्हणायचं, किंवा इन्फेक्शन ॲप्सेससुद्धा फॉर्म होऊ शकते. रिट्रॅक्टेड निप्पल इज अ साईन ऑफ ट्युमर इन द ब्रेस्ट. रिट्रॅक्टेड निप्पल हे मोस्ट कॉमन साईन आहे ब्रेस्ट कॅन्सरचा. साईज ऑफ मॅमरी ग्लँड कॅन इन्क्रीज बाय पुटिंग अ इम्प्लांट इनसाइड द ग्लँड. जर मॅमरी ग्लँड कोणाची छोटी असेल तर त्याच्यासाठी इम्प्लांटसुद्धा टाकले जातात. द साईज कॅन बी रिड्यूस बाय ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी. आणि जर खूप मोठे जर ब्रेस्ट असेल तर ब्रेस्ट रिडक्शन सर्जरीसुद्धा करू शकतात. कॅन्सर ऑफ द मॅमरी ग्लँड इज द मोस्ट कॉमन कॅन्सर इन फिमेल्स ऑफ ऑल एज. मॅमरी ग्लँडचं कॅन्सर हे मोस्ट कॉमनली ऑल एजेसमध्ये असते आणि त्याच्यामध्ये पण फ्रिक्वेंटली कोणामध्ये होते? पोस्ट मेन्स्ट्रुअल फिमेल्समध्ये, म्हणजे ज्याचं मेन्स्ट्रुअल फेज कंप्लीट झाला आहे 50 ऑनवर्ड्स फिमेलचं, 50 इयर्सच्या पुढच्या फिमेल्समध्ये हे ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण त्यांच्यामध्ये इस्ट्रोजन हार्मोनचे सिक्रेशन कमी होते नंतर म्हणून. सेल्फ एक्झामिनेशन ऑफ द मॅमरी ग्लँड इज द ओनली वे फॉर अर्ली डायग्नोसिस अँड ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट. जर अर्ली डायग्नोसिससाठी सेल्फ एक्झामिनेशन हे एक बेस्ट हे आहे. सेल्फ एक्झामिनेशन केल्यामुळे अर्ली डायग्नोसिस आणि ॲप्रोप्रिएट ट्रीटमेंट मिळू शकते. मॅस्टेक्टॉमी. मॅस्टेक्टॉमी म्हणजे काय? हे मेडिकल टर्म आहे सर्जिकल रिमूव्हल करण्यासाठी. ब्रेस्टचं जर सर्जिकल रिमूव्हल करायचं असेल, याच्यामध्ये जर सिंगल ब्रेस्ट रिमूव्हल केलं तरी त्याला मॅस्टेक्टॉमी म्हणायचं, किंवा बोथ, किंवा पार्शली ऑर कम्प्लिटली. द मॅस्टेक्टॉमी इज युजली कॅरीड आउट टू ट्रीट ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर जर झालं तर पर्टिक्युलर साईजला जर झालं तर त्याला कट करून काढलं जातं, मग त्यालाच मॅस्टेक्टॉमी म्हणायचं. लंपेक्टॉमी म्हणजे काय? आता त्या कॅन्सरमधला फक्त लंप, आता हे जे लंप आहे तेवढाच जर लंप काढला तर त्याला म्हणायचं लंपेक्टॉमी. रेडियल मॅस्टेक्टॉमी इज अ सर्जिकल प्रोसिजर इन्व्हॉल्ड इन रिमूव्हल ऑफ ब्रेस्ट. आता रेडिकल मॅस्टेक्टॉमी काय असते? हे जर ॲडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर झाला तर त्याच्यासाठी ब्रेस्ट पूर्णच रिमूव्ह केलं जातं, त्याला रेडिकल मॅस्टेक्टॉमी म्हणायचं. इट इन्व्हॉल्व द रिमूव्हल ऑफ ब्रेस्ट अंडरलाईंग पेक्टोरल मसल अँड लिम्फ नोड. याच्यामध्ये जर ॲडव्हान्स ब्रेस्ट कॅन्सर झाला तर ते पूर्ण पेक्टोरल मसल्स आणि पूर्ण लिम्फ नोड्सला खराब करते. आणि त्याच्यामध्ये काय करायचं? फक्त ब्रेस्टला नाही रिमूव्ह करायचं, त्याच्या बिनाई जे अंडरलाईंग मसल असते पेक्टोरल मसल आणि ते आजूबाजूचे जेवढे लिम्फ नोड आहेत, ॲक्झिलरी लिम्फ नोड्स जे अफेक्ट झालेले आहेत कॅन्सरनी, ते सगळ्याचं रिमूव्हल केलं जातं. तर त्याच्यानंतर बघूया क्लिनिको ॲनाटॉमिकल प्रॉब्लेम. अ 45-year-old वुमेन कंप्लेन ऑफ फर्म पेनलेस मास इन द अप्पर लॅटरल क्वाड्रंट ऑफ द लेफ्ट ब्रेस्ट. कोणत्या? अप्पर लॅटरल क्वाड्रंट, म्हणजे हे मोस्ट प्रोबॅबली कॅन्सर राहू शकते लेफ्ट ब्रेस्टमध्ये. निप्पल वॉज आल्सो रेज्ड. निप्पल रेज्ड आहे. ॲक्झिलरी लिम्फ नोड वेअर पाल्पेबल अँड फर्म. ॲक्झिलरी लिम्फ नोड कसे आहेत? पाल्पेबल अँड फर्म. इट वॉज डायग्नोसिस्ड ॲज कॅन्सर ब्रेस्ट. डायग्नोसिस पण झालेलं होतं हे कॅन्सर ब्रेस्ट आहे म्हणून. तर पहिलं क्वेश्चन,
वेअर डज द लिम्फ फ्रॉम अप्पर लॅटरल क्वाड्रंट ड्रेन. अप्पर लॅटरल क्वाड्रंटमध्ये सगळ्यात अगोदर ज्या लिम्फ नोडला जाणार तर त्या लिम्फ नोडला आपण काय म्हणतो, सेंटिनल नोड म्हणायचं. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये कोणता सेंटिनल नोड आहे, मोस्ट कॉमनली ॲक्झिलरी लिम्फ नोड असते. त्याच्यानंतर सुप्राक्लॅव्हिक्युलर आणि इन्फ्राक्लॅव्हिक्युलर लिम्फ नोडमध्ये सुद्धा जाते. व्हॉट कॉजेस द रिट्रॅक्शन ऑफ निप्पल. रिट्रॅक्शन ऑफ निप्पल कशामुळे होतं, कारण याचं मेन कॉज काय रिट्रॅक्शन ऑफ निप्पलचं, जे सुपरफिशियल लिम्फ वेसल्स असतात बघा, ब्लॉकेज ऑफ सम लिम्फ वेसल्स बाय द कॅन्सरस सेल कॉजेस इडिमा ऑफ स्किन. लिम्फॅटिक्सला जर ब्लॉक केलं तर काय होते, फ्लुइड रिटेन्शन होते आणि त्याच्यामुळं इडिमा होते स्किनचा. डिम्पल्ड appearance, this is called pudgy orange appearance. When the cancerous cell invade the suspensory ligament, glandular tissue or the duct, their retraction of nipple occurs. सस्पेन्सरी लिगामेंट, ग्लँड्स आणि नंतर डक्ट्सला पूर्णपणे कॅन्सर सेल इन्वेड करतात आणि त्याच्यामुळं रिट्रॅक्शन ऑफ निप्पल दिसते आपल्याला.